मित्रमैत्रिणींनो, तुमच्या पगारात, बिझनेसमध्ये आणि टॅक्स रिटर्न्समध्ये एक मोठा बदल होणार आहे आणि त्याला कारण म्हणजे नवीन प्राप्तिकर कायदा 2025 आणि हा केवळ कागदोपत्री बदल नाही तर आपल्या कर भरायच्या संपूर्ण पद्धतीला नवा चेहरा देणारा कायदा आहे। नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। 63 वर्ष जुना प्राप्तिकर कायदा 1961 आता निवृत्त झालाय। या जागी येतो एक नवा, सोपा आणि म्हणजेच युजर फ्रेंडली टॅक्स लॉ। पण खरंच तो इतका फ्रेंडली आहे का? चला 2-3 मिनिटात सगळं समजून घेऊयात। 11 ऑगस्टला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं आणि फक्त 3 मिनिटात ते मंजूरही झालं। पण एवढी घाई कशासाठी? कारण याआधी फेब्रुवारीत मांडलेले मूळ विधेयक निवड समितीकडून गेलं होतं। तिथून तब्बल 285 महत्त्वाच्या शिफारसी आल्या। त्या जवळपास सगळ्याच मान्य करून सरकारने हे सुधारित विधेयक तयार केलं। त्यामुळे जुना मसुदा मागे घेऊन नवीन रूपात मांडावा लागला। आता या मुद्द्यावर येऊयात की तुमच्यासाठी नवीन बदल काय आहेत। कर वर्षाची नवीन संकल्पना, प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर, हे सगळं इंग्रजीमध्ये गोंधळ घालणारे शब्द आहेत। आता फक्त एकच शब्द, टॅक्स इयर, सोपे, स्पष्ट आणि सरळ। यापुढे प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर हा फक्त टॅक्स इयर हा शब्दच वापरला जाईल। म्हणजेच ITR भरताना डोकं कमी गरम होईल। उशिरा ITR भरला तरी रिफंड मिळेल। आतापर्यंत अंतिम तारखेच्या नंतर ITR भरला तर परताव्याची, रिफंडची आशा वाढवणं वाया जायचं। पण आता नाही। नवीन कायद्यानुसार डेडलाईन मिस झाली, तुम्ही ITR उशिरा भरला तरी रिफंड मिळू शकतो। शून्य TDS सर्टिफिकेट, ज्याचं कर दायित्व शून्य आहे, त्यांना आता नील TDS सर्टिफिकेट मिळू शकतं। म्हणजेच तुमच्या पगारातून किंवा उत्पन्नातून अनावश्यक TDS कपात होणार नाही। गृह मालमत्तेसाठी मोठी दिलासादायक तरतूद, राहत्या घराव्यतिरिक्त दुसऱ्या घरासाठी कर्ज घेतलं आणि ते घर भाड्याने दिलं तरी गृह कर्जाच्या व्याजावर वजावट मिळेल। महानगरपालिका कर भरल्यानंतर 30% स्टँडर्ड डिडक्शन लागू होईल। रिकाम्या घरावर नोशनल रेंट म्हणजेच काल्पनिक घर भाड्याचा कर लावला जाणार नाही। व्यावसायिक वर्गीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी व्याप्त शब्द असा वापरून स्पष्टता आणली आहे। पेन्शन आणि लाभांशांवर बदल, आता केवळ कर्मचारीच नव्हे तर गैर कर्मचारी व्यक्तींनाही कम्युटेड पेन्शनवरील कर कपातीचा लाभ मिळेल। कंपन्यांना दिलासा देत इंटर कॉर्पोरेटेड डिव्हिडंडवरील वजावट पुन्हा लागू केली जाईल। धर्मादाय संस्थांना सवलत, धार्मिक धर्मादाय संस्थांना मिळणाऱ्या बेनामी देणग्यांवर कर सवलत दिली जाईल। MSMEची नवीन व्याख्या, MSMEच्या व्याख्येला MSME कायद्याशी सुसंगत केलं जाईल, ज्यामुळे लघु मध्यम उद्योगांसाठी नियम अधिक स्पष्ट होतील। CBDT या डिजिटल अधिकारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला डिजिटल युगाच्या गरजांनुसार नियम बनवण्याचे अधिक अधिकार मिळालेले आहेत। त्यामुळे थोडक्यात अपडेट जलद देतील। काय बदलणार नाही? कर स्लॅब्समध्ये कोणताही बदल नाही। जुनी आणि नवीन टॅक्स रेजिम दोन्ही जशाच्या तशा राहतील। TDS, TTS दर कायम राहतील। सरकारचं म्हणणं आहे की हा कायदा सोप्या भाषेत, स्पष्ट तरतुदींनी आणि कमी गोंधळाने तयार केलेला आहे, जेणेकरून कर, विवाद आणि खटले कमी होतील। मात्र काही तज्ञांचं मत आहे की अजूनही अनेक मुद्द्यांवर न्यायालयीन वाद सुरू राहू शकतो। हा नवा कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल, म्हणजे अजून थोडासा वेळ आहे। पण आतापासूनच आपण नव्या प्रणालीशी परिचित व्हायला हवं। आता एकच प्रश्न आहे, खरंच हा नवा कायदा कर प्रणाली सुलभ करेल का फक्त नव्याचे जुनाच गोंधळ होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।